नागपूर शहरातील तलावांमध्ये सातत्यानं मृतदेह आढळून येत असल्यानं चिंता वाढली आहे। शुक्रवारी अवघ्या काही तासांच्या अंतरावर सोनेगाव आणि अंबाझरी तलावातून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले। सोनेगाव तलावातील मृताची ओळख पटली असून अंबाझरी तलावातील मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। शुक्रवारी सकाळी सोनेगाव तलावात एका युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना दिसला। त्यांनी तातडीनं पोलिसांना सूचना दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक गोताखोरांच्या मदतीनं मृतदेह पाण्याबाहेर काढला। मृताचं नाव अजय कटरे असून तो बुधवारी रात्री ड्युटी संपवून घरी आला होता। जेवण केल्यानंतर तो झोपला देखील, मात्र गुरुवारी सकाळी तो घरात दिसला नाही। कुटुंबियांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला, मात्र कुठेच माहिती मिळत नसल्यानं अखेर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर शुक्रवारी सोनेगाव तलावात त्याचा मृतदेह आढळला। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। दरम्यान दुपारच्या सुमारास अंबाझरी तलावात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केला। मृत व्यक्तीचं वय 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान आहे, तर मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान दोनही प्रकरणांमध्ये मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही।